आज आम्ही सगळे निघालो होतो अलिबागच्या 2 दिवसाच्या ट्रिपसाठी. तर निरंजन गाडी घेऊन येणार होता आणि तो नेमका लेट आला होता, म्हणून मग पटपट आमच्या बॅगा तो डिक्कीत ठेवत होता, म्हणजे उशीर होणार नाही असं दाखवायला. मग इथे आम्ही तोपर्यंत गजाप्पाच्या घरात चहा घेत होतो. मग स्वामीज्ञा आणि राया तर मस्त बसले होते आत्तूकडे, आणि मग चहा घेतला आणि आम्ही निघालो. तोपर्यंत पटकन सगळ्यांना बाय करून घेत निघायचं म्हणून मग इथंच उशीर झाला होता. मग बाय करून पटकन आम्ही बसलो गाडीमध्ये. गणपती बाप्पाचं नाव घेऊन आमच्या ट्रिपला सुरुवात झाली. आम्ही तर एक्सायटेड होतो, पण आमच्यापेक्षा पोरंही जास्त एक्सायटेड होते. एकदाच टाकी फुल करून घ्यावी म्हणून आम्ही पेट्रोल पंपावर गाडी थांबवली आणि पेट्रोल भरून घेत होतो. तोपर्यंत निरंजन म्हटला की दे बाबा मीच भरतो आणि मग टाकी एकदमच फुल करून टाकतो. पोरांना सकाळ सकाळी लवकर उठवलं होतं जाण्यासाठी. मग त्यांना इतकी झोप आली होती की म्हणजे ते अजिबातच खेळत नव्हती ना. हा तर मामा मामींकडे इतका छान रमला होता आणि मामी पण त्याला छान खेळवत होती. तेजलला काही ते झोप सहन व्हायना म्हणून ती झोपी गेली होती आणि मी यालाही झोपवलं होतं. मग राया पण छान झोपला होता. मिसिंग लिंक झाल्यापासून कधी एकदाचं मिसिंग लिंक बघते असं झालं होतं, कारण की ते एकदम छान वाटत होतं ना. या बोगद्यातून बाहेर निघाल्या मिसिंग लिंकचं इतकं छान दिसत होतं ना सगळं. आणि ते वायरिंग असं वाटत होतं कुठल्या तरी बाहेरच्या देशातच आलो आहे, की आपल्या देशात असं नाहीच आहे. पण इतका छान तो मिसिंग लिंक होता आणि खरंच खूप भारी वाटत होतं त्याच्यावरून. असा ब्रिज बघितल्यावर तुमच्या मनात एकच सॉन्ग येईल की लंडन ब्रिज इज फॉलिंग डाऊन. हे गाणं तर तुम्ही ऐकलंच असेल. आणि असं बघून तर असंच वाटत होतं की अरे लंडनमध्ये चालू. सकाळी घरातनं लवकर निघाल्यामुळं आता म्हणलं चहाची तलब झाली आहे. मग पोरंही उठली होती आणि मग आम्ही फूड कोर्टमध्ये थांबलो होतो. आजूबाजू बघता असं वाटलं की अरे आता कुठे थांबायचं. मग एका ठिकाणी थांबून आम्ही ऑर्डर दिली होती. चहासोबत नाश्ता तर लागतोच. मग आम्ही साऊथ इंडियन ब्रेकफास्ट मागवला होता. मग ब्रेकफास्ट यूजपर्यंत इथे पोरांसोबत खेळत होतो आणि सगळे तोपर्यंत फ्रेश होत होते. सकाळी लवकर उठलो म्हणून मग आता झोप आली होती पोरांना. मग म्हटलं खायला तर लागेलच. मग मम्माने इडली ऑर्डर केली होती आणि माझ्यासोबत रायाला पण खायची होती. आणि ही दीदी तर त्याला आवाज देत होती आणि ही दीदी पण खाऊ खात होती. राया पण तिच्याशी मस्त बोलत होता. इथे पण आमचा सगळ्यांचा नाश्ता आला होता आणि आम्ही पण मस्त नाश्ता करून घेतला. मग नाश्ता केल्यावर म्हटलं आता निघायची वेळ झाली आणि आमच्या आधी तरी रिधानच पळायला लागला होता. मग सगळेजण तर इतके खुश होते की कधी एकदाचा अलिबागमध्ये पोहोचतोय आणि एकदाचा तो विला पाहतोय. झाडावरचं फूल तोडून पप्पाने इथे रायाच्या कानात घातलं होतं, जसं काही ती मुलगीच दिसत होती. इतकं छान. स्वामिज्ञाला पण एक फूल लावलं होतं, पण तिने केव्हाच काढून फेकलं होतं. मग गाडीत बसल्यानंतर पप्पा याला त्याला गाण्याच्या बीटवर नाचवत होते. फायनली आता आम्ही आमच्या विलाला पोहोचलोय आणि सामान खाली करतात हे सगळेजण. तुम्हाला आता आमचा विला बघायचा आहे. बघा इथे आम्ही मेक माय ट्रिपवरून विला हा बुक केला होता. 3 BHK आणि सगळ्या संपूर्ण फॅमिलीला आणि किड्स फ्रेंडली पण. पूर्ण विला तुम्हाला दाखवते. इथे आहे एंट्रन्सला आम्ही जाता तिथे शूज काढले आणि तिथे डोअरबेल पण होती आणि इथे गेट होतं मस्त. आणि एंट्रन्सला जसं भारी वाटतं की आणि नारळाची झाडं पण होती खूप छान. बाहेरचंच वातावरण इतकं छान आहे की आतमध्ये एकदम पीसफुल वाटतं. आणि इथे एंट्रन्सला आम्ही सगळे थांबलो होतो कारण की आम्हालाही पाहायचं होतं. मग तोपर्यंत इथे स्विमिंग पूल होता आणि स्विमिंग पूलला बसायला पण जागा होती आणि इवन तिथे खेळायला पण. इथे हा आमचा हॉल आहे. इथे सोफा होता, कॅरम बोर्ड पण होता आणि अदर ॲक्टिव्हिटी पण होते. इथे 2 दिवस आम्हाला जेवायला बसायचं. हा आमचा डायनिंग टेबल आहे. स्विमिंग पूलला जाण्यासाठी इथं किचन आणि लिव्हिंग रूमला अटॅच असं डोअर आहे की तिथून आपण स्विमिंग पूलला जाऊ शकतो. आणि किचनमध्ये सगळं आहे, फ्रीजपासून मायक्रोवेव्हपासून पोरांना खायला बनवू शकतो आम्ही बिंदास. आणि ही एक रूम होती. हा बेडरूम तर इतका भारी होता ना. आणि इथे वर जाण्यासाठी जिना होता आणि हा पण वुडनचा बनवला होता, तर ते खूप भारी लुक देत होता. वर गेल्यावर इथे 2 बेडरूम आहेत आणि बाहेर बाल्कनीसुद्धा आहे. आणि बाल्कनीच्या इथे एक बेडरूम आहे. बेडरूममध्ये एंटर केल्यावर त्याला अटॅच बाल्कनी पण आहे आणि इथून चांगला व्ह्यू दिसतो छान. खाली स्विमिंग पूल दिसते आणि झाडं आणि डोंगर, पुढे सगळाच व्ह्यू छान आहे. आणि प्रत्येक बेडरूममध्ये अटॅच बाथरूमसुद्धा आहे आणि बाथरूममध्ये सगळं अवेलेबल आहे, म्हणून काही टेन्शनच नाही आहे. म्हणजे आपण विलामध्येच इतका एन्जॉय करू शकतो ना. हा बी बेडरूम खूप मस्त होता. ट्रॅव्हल करून आल्यावर आम्ही सगळेजण इथे बॅगा ठेवून बसलो होतो आणि गप्पा मारत. 3 BHK विला असल्यामुळे इथे कोणाची कोणती रूम असेल म्हणून मग हे उतरत होते. जसे की आपण विषामृत खेळताना उतरतो तसेच हे उतरले होते. ऑल बेडरूम तर सेमच होते, पण तरी पण यांची मज्जा चालू होती आणि एकीकडे आम्ही पण त्यांना पाहत होतो. आम्हीही त्यांची मजा घेत होतो. विला तर भारी होता, पण विलामध्ये आल्यापासून यांची मस्ती चालूच होती आणि एकीकडे पोरं पण मजा करत होती आणि स्विमिंग पूलमध्ये कधी जाणार असं विचारत होती. आल्या जेवायच्या आधी म्हटलं स्विमिंग पूलमध्ये पोरांना थोडंसं खेळून घ्यावं, म्हणून पप्पांनी आधी रिधानला घेऊन स्विमिंग पूलमध्ये गेले. आणि रिधानला तर इतकं भारी वाटत होतं. स्विमिंग पूल म्हटलं तर रिधानची मज्जाच झाली होती आणि रिधान पप्पांना घेऊन मग लगेच पाण्यात गेला आणि मी पण मग रायाला घेऊन इथं बसली होती. तोपर्यंत बाकीच्यांना पण यायचं होतं. मग सगळे स्विमिंग पूलमध्ये उतरले आणि सगळ्यांचीच मजा झाली. स्विमिंग पूलच्या आजूबाजूला बसायला सुद्धा जागा होती आणि पोरांनाही खेळताना पाहत होतो. मग खूपच भारी वाटत होतं आणि सगळ्यांनी खूप मजा केली आणि खूप भारी वाटत होतं तिथं.
त्यावेळेला ऊनही जास्त नव्हतं आणि सावलीही नव्हती, म्हणून पोरांना थंडीही वाजणार नव्हती. रायाला पण जायचं होतं म्हणून राया पण दादाला आवाज देत होता सारखा. रायाला पण मग स्विमिंग पूलमध्ये घेतलं पप्पांनी. रायाचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. राया पण पाण्यात पाय मारत होता आणि खूप एन्जॉय करत होता. त्यालाही खूप भारी वाटत होतं. पाण्यात खेळल्यानंतर सगळ्यांनाच भूक लागली होती आणि इथे आम्ही थोडेसे फोटो आणि थोडेसे व्हिडिओ काढून घेतले. तोपर्यंत आम्ही दिलेल्या जेवणाची ऑर्डर येणार होती. स्विमिंग पूलमध्ये खेळता तिथं स्पीकर बी एक अवेलेबल होता आणि त्याच्यावर आम्ही मोठ्याने गाणे लावून हे नाचत होते मस्तपैकी आणि पोरांनी पण एन्जॉय केला. मग जेवण आल्यानंतर आम्ही तिघींनी जेवण वाढून घेतलं. मस्त जेवण करत गप्पा मारत होतो आणि मग आता काय करायचं, कुठे जायचं याचं प्लॅनिंग चालू होतं. होमस्टे विला मेक माय ट्रिपवरनं आम्ही फर्स्ट टाईमच बुक केला होता आणि खरंच हा फर्स्ट एक्सपिरियन्स खूप चांगला होता. त्याच्यात इतकं सगळं अवेलेबल होतं आणि खूप कम्फर्टेबल आहे, म्हणून आम्हाला खूप भारी वाटत होतं. इवन तिथल्या फूडची पण क्वालिटी आणि टेस्ट इतकी भारी होती ना की आम्ही पोट भरून जेवलो. फिरायला आल्यामुळे इतकं निवांतपणा होता की इथं निवांतपणे आम्ही जेवत होतो आणि खूप गप्पा मारल्या. असं वाटत होतं खूप दिवसांनी एकमेकांना भेटलं. मग जेवल्यानंतर मस्त ताणून झोपले होते माझी पिल्लं आणि नंतर आवरल्यावर आम्ही निघालो होतो वर्सोली बीचला. मग इथून आमच्या विलाच्या जवळच होतं ते, की जिथून हार्डली 8 ते 10 मिनिट लागणार होते. लवकरच सनसेट होणार होता म्हणून मग घाईने आम्ही तिथे आलो होतो आणि मग आम्हाला सनसेट फायनली बघायला मिळाला आणि मस्त व्हिडिओज आणि फोटोजसुद्धा काढले आम्ही तिथे. आणि तिथे बीचवरच बाईक राईड पण होती आणि विथ फॅमिली आम्ही सगळ्यांनी ती राईड घेतली आणि खूप मजा वाटली. मुलांचा आवरता बीचवर यायलाच आम्हाला उशीर लागला होता, म्हणून मग अंधार लवकर पडत होता. त्यातल्या त्यात पण ही बाईक राईड केली आम्ही सगळ्यांनी आणि पोरांसोबत पण थोडेसे फोटो काढून घेतले. रायाचा तर हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता बीचवर सुद्धा आणि मग त्याचे थोडेसे फोटोज आणि व्हिडिओज पण कलेक्ट केले. म्हणलं आठवणी म्हणून आपल्याकडे ठेवण्यासाठी, तो मोठा झाला की त्याला दाखवा. पोरं त्रास देतात पण विथ फॅमिलीज बाहेर जायला मजा येते, कारण की ते आपल्यापेक्षा जास्त एन्जॉय करतात. आणि इतका खळखळून हसत होता ना तो. मित्र मिळून ट्रिपला आलेले असतात पण मित्रांच्या बायकोसुद्धा मैत्रिणी होतात आणि त्यातल्या त्यात मग आता सनसेट होत होता आणि मग अंधार पडत होता. म्हणलं आपण दोघं पण व्हिडिओ काढून घेऊ. रिधानला तर ना फोटो काढायचा होता ना व्हिडिओ काढायचा होता, तर तो इतकं एन्जॉय करत होता की सगळं पाहत तो इकडे तिकडे नुसता पळतच होता. त्याला कळायला लागल्यापासून एवढं सारं पाणी त्याने पहिल्यांदाच पाहिलं होतं, म्हणून त्याला खूप भारी वाटत होतं. फोटो काढण्याची हौस फक्त बायकोलाच आहे असं म्हणतात, पण मित्रांची वेळ आली तर इथे हे लगेच उभे राहिले आणि मग पटकन यांचा एक व्हिडिओ काढून दिला आणि तो पण इतका भारी आला. आणि फायनली सनसेट होत होता म्हणून क्लायमेट पण खूप भारी झालं होतं. बीचवर दमून आल्यावर आम्ही पहिले तिघीजणी जेवायला बसलो आणि तोपर्यंतही कॅरम खेळत होते. मुलं खूप दमली होती पाण्यात खेळून, मग ते लवकर झोपी गेले होते. मग रिधान पण इथे कॅरम बोर्ड खेळताना पाहत होता आणि मस्त गप्पा मारत बसले होते. नंतर मग आम्ही जेवण मुलांना झोपवायला गेलो आणि नंतर मग ह्यांच्या गप्पा इतक्या वेळा चालल्या होत्या की ही रात्री उशिराच झोपली. पोरं सकाळी झोपेतून उठली तर एवढी मजा करत होती. यांच्यामुळेच असं वाटत होतं की आपण हॉलिडेजवर आलेलो आहे. सकाळी 8 वाजताच एवढं कवळं ऊन पडलं होतं आणि वातावरण पण बाहेरचं इतकं मस्त झालं होतं. उठल्याच हरिधान पाण्यात जाऊन बसला होता. तोपर्यंत मग बाकीचे पण आले. गजाप्पा पण आला, पप्पा पण आले, रायाला घेऊन आले खाण्यासाठी. तो रडायला लागला होता की त्यालाही पाण्यात जायचं आहे. आमच्या विलावर एक मावशी होत्या, मग त्यांनी आमच्यासाठी चहा आणि पोहे बनवले होते आणि पोहे पण इतके मस्त झाले होते आणि चहा पण एकदम रिफ्रेशमेंट झाली होती. स्वामीज्ञाचा पण स्विमिंग पूलचा हा पहिलाच एक्सपिरियन्स होता आणि ती पण खूप एन्जॉय करत होती, इकडे तिकडे पळत होती. मग तिच्या मम्मी पप्पांना पण खूप भारी वाटत होतं, जसं की मला रायाबद्दल वाटत होतं. आणि रिधान पण खूप एन्जॉय करत होता, पण पप्पा त्याला थोडंसं रडवत होते आणि पाण्याची भीती घालवायचा प्रयत्न करत होते. आमच्यासोबत एक न्यूली मॅरिड कपल पण होतं आणि ते एकमेकांचं मित्रमैत्रीण असल्यासारखेच एकमेकांना उचलत होते आणि खूप एन्जॉय करत होते सगळेच जण. रिधान तर रायालाच भिजवत होता आणि रायाच्याच अंगावर पाणी उडवत होतं. स्विमिंग पूलमध्ये मस्त भिजून झाल्यानंतर बाहेर मस्त वारं सोडलं होतं आणि मग बाहेर येऊन बसलो होतो थोड्या वेळ. चेकआउट करायची वेळ झाली होती म्हणून मग सगळेजणच आवरत होते. मी थोड्या वेळ रायाला घेऊन बाहेर बसले होते आणि रिधान त्याला मस्त फूल घालत होता आणि त्याला फूल लावून दाखवत होता की कसं दिसतंय मम्मा. मग मी आवरून थोडेसे म्हटलं माझे फोटो काढा बाल्कनीमध्ये, कारण इथून नारळाची झाडं वगैरे खूप छान दिसत होती. मग पप्पांनी माझे थोडेसे व्हिडिओ फोटोज काढले आणि नंतर याला बाय म्हणाले. हा आयुष त्याने खूप चांगल्या प्रकारे अटेंड केला आम्हाला. आता आम्ही चेकआउट करून आम्ही अलिबागला जाणार होतो आणि म्हणून आवरून आम्ही निघालो होतो. मग आता विलाला बाय बोलायची वेळ आली होती आणि मग आम्ही बाय करून आम्ही सगळे निघालो. दुपारी आम्ही अलिबागला पोचलो आणि मग गाडीतच बसलो होतो, कारण की थोडंसं ऊन होतं बाहेर. मग नंतर जेवायसाठी आम्ही हॉटेलवर थांबलो आणि तिथे फिश फ्राय मागवले होते. फिश तर इतके घरगुती पद्धतीने छान बनवले होते सगळे. चवही खूप मस्त होती आणि पहिली थाळी तर तेजलची आली होती आणि तेजल एकटीच, तिला भूक कंट्रोल होत नव्हती आणि भूक लागली होती आम्हाला पाण्यात खेळून बीचवर, म्हणून मग तिने जेवायला सुरुवात केली. तोपर्यंत आमची थाळी येतच होती. कोकण साईडच्या जेवणाचा नादच करायचा नाही, इतके भारी फिश होते ना आणि फ्रॉन्स फ्राय तर एकच नंबर होते.
तिथे व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही ऑप्शन होते आणि दोन्ही घरगुती पद्धतीने बनवलेले. आम्ही रिधांसाठी वरण भात ऑर्डर केलं होतं आणि आम्हाला फिश थाळीच मागवल्या होत्या. थाळीमध्ये तांदळाची भाकर आली होती, तेही माझ्यासोबत राया खात होता. मग मस्त जेवण करून आम्ही परत घरच्या रस्त्याने निघालो होतो. मग आता परत मिसिंग लिंकवर आलो होतो. मिसिंग लिंकनी खरंच खूप लवकर पोहोचल्यासारखं वाटतं आणि येतानाही रस्त्यात असं काही जाणवलं नाही की खूप लांबून प्रवास करून आलो आहे. खूप जवळ वाटत होतं आणि खूप हेक्टिक नाही झाला प्रवास, इझी झाला. डायरेक्ट अलिबागपासून ट्रॅव्हल केलं तर घरी तर थांबणार नव्हतो ना लगेच, म्हणून मग थोडंसं आम्ही चहा प्यायला इथे थांबलो की रिफ्रेशमेंट वाटेल. आणि संध्याकाळची वेळ झाली होती, मग चहा आणि वडापाव तर मस्टच होता. आपण काहीही खायला घेतलं तर रायाला हवं असतं आणि तो प्रत्येक गोष्ट ओढायचा प्रयत्न करतो. आम्ही सगळ्यांनीच चहा आणि वडापाव घेतला होता आणि चहाने तर एकदम रिफ्रेश वाटलं. आणि इथे हा गुलाबजामसाठी रडत होता आणि मग फायनली त्याने गुलाबजाम घेतला आणि इथे कंटाळून बसला होता खात. इथे लहान पोरांना काय मिळतं का म्हणून बघावं म्हटलं, तर मग ह्याला घेतलं हे लायटिंगचं. आता 2 दिवस नॉनव्हेज खाऊन कंटाळलेलो आम्ही, आता व्हेज खायचं होतं म्हणून अन्नपूर्णा हॉटेलमध्ये थांबलो. आणि तिथे व्हेज इतकं भारी होतं ना की छान होतं सगळे ऑप्शन्स. पोटभर जेवण झाल्यावर आम्हाला घरी निघायचं होतं आणि आम्ही खूप लवकर पोचलो होतो, म्हणून मग